राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्हाला केंद्राकडून पेन्शन मिळत असेल किंवा महाराष्ट्र राज्याकडून जर पेन्शन मिळत असेल तर तुमच्यासाठी नवीन सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे। सोबतच पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठे आणि आनंदाचे 5 निर्णय सुद्धा या नवीन सरकारने घेतलेले आहेत, ते सुद्धा अगदी शेवटपर्यंत बघायचे आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पेन्शन संबंधित सर्व मोठे अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। बघा, राज्यातील पेन्शनधारकांसाठी आणि केंद्रातील पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठे लाभ आलेले आहेत, परंतु खास करून राज्यातील सर्व पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु किती हजार रुपयांनी ही पेन्शन वाढ केली जाणार आहे आणि कोणत्या तारखेपासून ही पेन्शन वाढ करण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, सोबतच राज्यामधील आणि केंद्रातील सर्व पेन्शनधारकांसाठी 5 मोठे आनंदी निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत, ते सुद्धा अगदी शेवटपर्यंत पाहायचे आहेत, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत त्या सविस्तर तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जातील। जर तुम्हाला राज्य शासनाकडून पेन्शन मिळत असेल किंवा केंद्राकडून पेन्शन मिळत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। बघा, पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे, सोबतच केंद्रामध्ये सुद्धा भारतीय पार्टीचं सरकार आलेलं आहे, म्हणजेच बीजेपीचं सरकार आलेलं आहे। तर या सरकारने पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण भरपूर दिवसांपासून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत भरपूर आंदोलने करण्यात आलेली होती। बघा, भरपूर दिवसांपासून पेन्शन वाढ करा असे सुद्धा आंदोलन करण्यात आलेले होते, परंतु त्या आंदोलनाला खरोखर आज यश आलेलं आहे। म्हणजेच एवढ्या दिवसापासून जे आंदोलन करण्यात आलेली होती तर त्या आंदोलनाला खरोखर आज यश आलेलं आहे, कारण पेन्शन राशीमध्ये सर्वात मोठी आजपर्यंत कधीच न झालेली एवढी मोठी वाढ होणार आहे, ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु यामध्ये पेन्शन राशीमध्ये महत्त्वपूर्ण असे अपडेट सुद्धा आलेले आहेत। बघा, परंतु या पेन्शन वाढीमध्ये वयानुसार पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजे जसे तुमचे वय असेल तशीच तुमची पेन्शन सुद्धा वाढवण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या वयानुसार तुमची पेन्शन सुद्धा वाढणार आहे, असे सुद्धा अपडेट आलेले आहेत। तर बघा, ही पेन्शन कोणत्या तारखेपासून लागू करण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे आणि किती हजार रुपयांनी ही पेन्शन वाढणार आहे, तुमचं वय काय आहे त्याविषयी सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्व पेन्शनधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की किती हजार रुपयांनी पेन्शन वाढेल, सोबतच कोणत्या तारखेपासून लागू होईल त्याविषयी सुद्धा सरकारने अपडेट दिलेला आहे। तर बघा, राज्यामधील तब्बल 75,000पेक्षा जास्त पेन्शनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। यामध्ये शासकीय पेन्शनधारक आहे, सोबतच निमशासकीय पेन्शनधारकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला सरकारी पेन्शन मिळत असेल किंवा खाजगी क्षेत्रामध्ये पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। तर बघा, या पेन्शन राशीमध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे किती प्रमाणामध्ये वाढ केली जाणार आहे ते सुद्धा सांगतो। बघा, सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 20% पासून ते 100% पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये सरसकट सर्व पेन्शनधारकांना लाभ दिला जाणार आहे, म्हणजेच फक्त शासकीय नाही किंवा निमशासकीय नाही, तर याच्यामध्ये शासकीय असो किंवा निमशासकीय असो सरसकट सर्व पेन्शनधारकांना याचा लाभ दिला जाणार आहे। बघा, पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय आलेला आहे। भरपूर दिवसांपासून चर्चेत ठरलेला मुद्दा म्हणजे पेन्शन वाढ, म्हणजेच भरपूर आंदोलनं झाली, याविषयी स्टेटमेंट सुद्धा भरपूर पेन्शनधारकांनी दिली, मोठमोठ्या नेत्यांनी दिली, परंतु अजूनपर्यंत या आंदोलनाला यश आलेलं नव्हतं। परंतु जे पेन्शनधारकांनी करून दाखवलं, जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाला खरोखर यश आलेलं आहे। त्यामुळे पेन्शन वाढीबाबत सुद्धा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता तुमची पेन्शन किती वाढलेली आहे, तुमचं वय किती असणं गरजेचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ते सुद्धा अगदी शेवटपर्यंत बघायचे आहे। तर बघा, तुमचं वय 80 ते 85च्या दरम्यान असेल तर तुमची पेन्शन 20%नी वाढवण्यात येणार आहे। सोबतच तुमचं वय 85 ते 90च्या दरम्यान असेल तर तुमची पेन्शन 40%नी वाढ करण्यात येणार आहे। सोबतच तुमचं वय 90 ते 95च्या दरम्यान असेल तर तुमची पेन्शन 60%नी वाढवण्यात येणार आहे आणि 95 ते 100च्या दरम्यान ज्यांचं वय असेल तर त्यांची पेन्शन 80%नी वाढवण्यात येणार आहे।
आहे आणि ज्यांचं वय 100 आहे तर त्यांची पेन्शन 100%नीच वाढवण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। ते सुद्धा अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे। सोबतच आपण आता पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठी जी अपडेट आलेली होती तर ते अपडेट बघून घेतली, परंतु पेन्शनधारकांसाठी जे 5 आनंदी निर्णय आलेले आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा 100% फायदा झाला पाहिजे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण अशा अपडेट पोहोचवण्याचं आपलं काम असतं, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं तुमचं सुद्धा काम आहे आणि व्हिडिओला लाईक करणं सुद्धा काम आहे। बघा, पेन्शनधारकांना 5 लाभ सुरू होणार आहेत। आता याच्यामध्ये कोणकोणते लाभ आलेले आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर बघा, जो पहिला लाभ आलेला आहे तो म्हणजे पेन्शन राशीमध्ये वाढ। आता आपण बघितलं, परंतु याच्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ होणार आहे ते सुद्धा सांगतो। बघा, केंद्र सरकारकडून जर तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर तुमच्या पेन्शनमध्ये 8% वाढ होणार आहे। सरासरी तुम्हाला जर 10,000 रुपये पेन्शन असेल तर सरासरी तुमचे 800 रुपये इतक्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात येणार आहे। सोबतच राज्य सरकारची जी पेन्शन आहे तर त्या पेन्शनमध्ये 60% वाढ करण्यात येणार आहे। म्हणजे सरासरी 10,000 मिळत असेल तर तुम्हाला 700 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। सोबतच सार्वजनिक क्षेत्रामधील पेन्शन म्हणजेच जे सार्वजनिक उपक्रम असतात त्याच्यामध्ये जी पेन्शन दिली जात असते तर त्याच्यामध्ये 6% वाढ केली जाणार आहे। परंतु तुम्हाला कोणती पेन्शन मिळते, केंद्राकडून मिळते का राज्याकडून मिळते ते सुद्धा सांगायचं आहे। सोबतच दुसरा जो आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट। सर्वांना माहिती आहे, ज्यांना पेन्शन मिळते त्या सर्वांना माहिती आहे लाईफ सर्टिफिकेट कशासाठी असतं। बघा, प्रत्येक वर्षी आपल्याला जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागत असतं, त्याच्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील पेन्शनधारकांना घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे। बघा, आपल्याला काय करावं लागत होतं, एखादी बँक असेल किंवा कार्यालयामध्ये जाऊन पेन्शन सर्टिफिकेट द्यावं लागत होतं, लाईफ सर्टिफिकेट द्यावं लागत होतं, जीवन प्रमाणपत्र द्यावं लागत होतं। परंतु आतापासून जीवन प्रमाणपत्रासाठी तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही आणि तुमचा पैसा सुद्धा खर्च होणार नाही। 0 रुपयामध्ये अगदी घरबसल्या तुम्ही आपलं जे जीवन प्रमाणपत्र आहे ते सुद्धा शासनाला दाखवू शकणार आहात। सोबतच महत्त्वपूर्ण अशी तिसरा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, पेन्शनधारकांसाठी तिसरा जो आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे टॅक्स सवलतीमध्ये वाढ। आता टॅक्स सवलतीमध्ये वाढ म्हणजे तुमची जी उत्पन्नाची मर्यादा आहे किंवा तुमची जी पेन्शनची मर्यादा आहे त्यामध्ये काही वाढ करण्यात आलेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात। बघा, तुमचं जर वय 60 वर्ष पूर्ण असेल आणि 80 वर्षापेक्षा तुमचं वय कमी असेल तर अशा पेन्शनधारकांना 4 लाख रुपयापर्यंत टॅक्सची सवलत दिली जाणार आहे। म्हणजे वर्षाला जर तुमचं 4 लाख उत्पन्न असेल तर तुमच्याकडून 1 रुपयासुद्धा टॅक्स घेतला जाणार नाही। परंतु 80 वर्ष ज्यांचं पूर्ण आहे त्या पेन्शनधारकांसाठी 5.5 लाख रुपयांची टॅक्सची उत्पन्नाची मर्यादा करण्यात आलेली आहे। म्हणजे 5.5 लाख रुपयांच्या वर जर उत्पन्न गेलं तर ते जेवढे उत्पन्न वर गेलेलं आहे त्याच्यावरती टॅक्स घेतला जाणार आहे, परंतु या 5.5 लाख रुपयांवरती 1 रुपयासुद्धा टॅक्स घेतला जाणार नाही। सोबतच चौथा जो आनंदी निर्णय आहे तो म्हणजे आरोग्य विम्यामध्ये सवलत। म्हणजेच सरासरी सर्वांना माहिती आहे पेन्शन एकतर मिळते कोणाला, ज्यांचं वय सरासरी 60च्या पुढं असेल, 57-58 पूर्ण असेल अशा पेन्शनधारकांना पेन्शन दिली जाते। परंतु त्यांना काही कारणास्तव म्हणा वयानुसार आजार होत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्य विम्यामध्ये सुद्धा सरकारने सवलत दिलेली आहे ती सुद्धा बघून घ्यात। बघा, सर्व पेन्शनधारकांना विमा घेण्यासाठी 20% सवलत दिली जाणार आहे। सोबतच तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा दिला जाणार आहे। बघा, पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायच्या असतात। सोबतच पाचवा जो आनंदी निर्णय आहे तो म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टल। बघा, सर्व पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, पेन्शनधारकांना पेन्शन काढायची असेल किंवा पेन्शनमध्ये काही अपडेट पाहायचे असेल किंवा पेन्शनविषयी काही तक्रार नोंदवायची असेल तर त्याच्यासाठी डिजिटल पेन्शन पोर्टल येणार आहे। तर त्या पोर्टलवरून सर्व कामे अगदी चुटकीसरशी होणार आहे। सोबतच सर्व पेन्शनधारकांना महत्त्वपूर्ण अशा सूचनासुद्धा शासनाने दिलेल्या आहेत। बघा, सर्व पेन्शनधारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा तुम्हाला विविध लाभ घेता येणार नाहीत। विविध काही योजना असतील, सरकार काय स्कीम काढेल, सोबतच पेन्शनमध्ये वाढ करेल तर त्याचा फायदासुद्धा घेता येणार नाही। त्याच्यामुळे आपले जीवन प्रमाणपत्र घरबसल्या अपलोड करायचे आहे, याच्यासाठी डिजिटल पोर्टलसुद्धा येणार आहे, अशी सेवासुद्धा देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे अगदी सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटा उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।